मी 18 तारखेला हे पाटील इथं डॉक्टर यांच्या शिबिरमध्ये गेलो. संजीवनी आयुर्वेदिक. हो, आयुर्वेदिक. तर ती औषधी मला इतका खोकला येत जाय की बेतुफान रात्रभर झोपणंच येत आणि फासोळ्या मोकळ्या होत. असं वाटतं की काय करावं. पण यानं जी औषधी दिली तर या औषधी अर्धी पुडी घेतो मी. पावडर दिली होती तुम्हाला. अर्धी पावडर दिली आणि ती रोज घेऊ लागलो की एका दिवसात मला फरक पडला. दुसऱ्या दिवशी औषधी गोळ्या दवाई समजी बंद केली आणि पावडरच घेतो मी. यानं बिलकुल मला म्हणजे आराम तुमच्या आलेला आहे. अगोदर औषधी वगैरे चालू होत्या ते बंद केल्या तुम्ही. हो, त्या औषधी गोळ्या आपली औषध दवाखान्याची चालू जी करतात. औषधी होती ती लगेच मी बंद करून टाकली आणि आयुर्वेदिक औषधी मला लागू झाली. चालू झाली. बरं. त्या हिशोबानं इतकं 100% औषध आहे हे, एवढं गॅरंटेड औषध सापडू शकत नाही. पण याच्या हस्ते आम्हाला मिळाले, त्याच्यानं त्या औषधीनं लगेच राहिलं. आता तुमचं कसं आहे की तुमचं नाव कळू द्या लोकांना, वय कळू द्या. तर हे कुठं राहता तुम्ही? मी उदय कॉलनी भोयवाडा या ठिकाणी राहणारा माणूस आहे. आणि वय माझं नाव तुमचं? कळनू गणपत गवळी हे नाव आहे माझं. वय आपलं आता? वय आहे 72. आता 73 लागतंय. बर, म्हणजे आता तुमच्या घरामध्ये आईंना पण रिझल्ट आलेला आहे हा गुडघेदुखीचा. हा. आणि तुम्हाला पण त्या दिवशी तुम्ही बोलले नाही, त्या दिवशी थोडं कमी होता म्हणून तुम्हाला वाटलं बा आपण जरा चांगलं वाटल्यावर सांगा, म्हणून तुम्ही कॉल करून मला बोलवलं. ते आणि योगच तुम्ही आज नव्हतं. हा हे आणि योग असं येणार आहे. तुम्ही आज हे रिझल्ट बद्दल सांगितलं. हा. तर तुमचे काही म्हणजे संदेश द्या लोकांना की बाबा हे घेतल्यामुळं नाही काही तर 15 दिवसाचं घ्यायला पाहिजे. काय तुम्ही सांगा तुम्हाला काय मेसेज. पण हे जे औषधी आहे तर मला लवकरात लवकर चटकन याचा अनुभव आला. तर प्रत्येकालाच इतक्या लवकर अनुभव येईल हे खरं नाही. तर तुम्ही जोपर्यंत अनुभव येत नाही तोवर ती अर्धी पुडी घेतच चालायचं. आणि जेव्हा तुम्हाला अनुभव येईल तेव्हा तुम्ही कंटिन्यू करा. कंटिन्यू करा. लगेच तुमचं बरंच होईल अशी मी गॅरंटी देतो. खूप खूप धन्यवाद.